पैठण शहरात चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान देत चोरीचे सत्र सुरू ठेवत पोलिसांच्या नाकावर टिचून पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिसांच्या घरात चोरट्यांनी सोने चांदीसह नगदी रोख रकमेसह 3 लाखाचा डल्ला मारल्याच्या घटनेमुळे पैठण शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून जेथे रक्षकाचे घरच सुरक्षित नाही तिथे जनसामान्यांच्या मालमत्ता सुरक्षिततेचे काय असा प्रश्न पैठणकर जनतेमधून उपस्थित केला जात आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 ते 8 मे रोजी अश्विनी लाकाळ ह्या पोलीस कर्मचारी शासकीय बंदोबस्त कामी बीड येथे गेले होते, तर त्यांचे पती प्रवीण राजेंद्र लाकाळ हे पुणे येथे कामानिमित्त गेले होते। या दरम्यान पैठण पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याच्या घराचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील लॉकर उघडून त्यामधील ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह 3,10,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार प्रवीण राजेंद्र लाकाळ वय वर्ष 32 राहणे हल्ली मुक्काम पोलीस स्टेशन वसाहत पैठण यांच्या फिर्यादीवरून पोलिसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मस्के हे करीत आहे। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।